दर 8 तासाला महाराष्ट्रात एक शेतकरी मरतो. हो, हे चुकीचं नाही. 8 तास, 4 तास नाही, 8 तासाला एक. आणि हा आकडा नवीन नाही, पण सत्य अजूनही बदललेलं नाही. शेतकरी मरतो आणि आपण फक्त पुढची ब्रेकिंग न्यूज पाहतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या सर्वात वेदनादायक आणि कधीही न संपणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. विदर्भ आणि मराठवाड्यामधील फार्मर सुसाईड केस. ही समस्या आजची नाही, 20-25 वर्ष जुनी आहे, पण उपाय अजूनही गायब. तर चला तर मग पुढे बघूया. पार्ट 1. शेतकरी मरतोय पण का? शेतकरी आत्महत्येची कारण तशी सोपी नाहीत, पण गेल्या 20 वर्षात वारंवार पाहिलेली 5 मोठी कारणं आहेत. 1. कर्जाचा डोंगर. पीक बोंबललं की शेतकरी बँकेचा नाही तर सावकाराचा कर्ज चुकवायला घाबरतो. 2. अचानक येणाऱ्या हवामानाचा मार. कधी पाऊस नाही, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी दुष्काळ. 3. सरकारच्या योजना कागदावरच. पीएम फसल विमा योजना अनेकांना मिळतच नाही. क्लेम अपलोड व्हायलाच महिने वर्ष लागतात. 4. बाजार भावाचा मोठा खेळ. कापूस, सोयाबीन, कांदा यांचे रेट कधी एका दिवसात आकाशात तर कधी एका दिवसात जमिनीवर. 5. सिंचनाचा 60% भाग आजही अविकसित. फक्त दुष्काळ नव्हे, पाण्याचा रक्त व्यवस्थाही कारणीभूत आहे. पार्ट 2. विदर्भाचे उदाहरण. विदर्भाने गेल्या 10 वर्षात हजारो शेतकरी गमावले. अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की घरात फक्त संकट, जमीन विकली तरी कर्ज संपत नाही. लहान मुलांचे शिक्षण थांबतं, बायका विधवा होतात, सरकारकडून मिळणारी मदतही खूप उशिरा येते. एका आईने सांगितलेले वाक्य अजूनही व्हायरल आहे. माझा नवरा मेला कारण त्याचं पीक नाही, त्याला आधार नव्हता. हे फक्त भावनिक वाक्य नाही, सत्य आहे. पार्ट 3. सरकारच्या योजना कुठे फेल होतात. सरकार प्रत्येक वर्षी नवीन स्कीम जाहीर करतं. कर्जमाफी, पीएम फसल विमा योजना, किमान आधारभूत किंमत. पण 3 मोठे मुद्दे आहेत. 1. कर्जमाफी व्यवस्थित पोचत नाही. ज्यांना मिळायला हवी त्यांना मिळत नाही. लिस्टमध्ये चुकीचे नावं, करप्ट ऑफिसर, पेपरवर्कचा गोंधळ. 2. विमा योजना प्रचंड नफा. विमा योजनेचा प्रचंड नफा. शेतकरी पिकासाठी विमा भरतो, पण नुकसान झाल्यावर क्लेम अप्रूव्ह व्हायला 3-6 महिने जातात. काही केसेसमध्ये 1 वर्ष पण लागतं. 3. पाणी व्यवस्थेच्या पूर्ण कोलॅप्स. नदी जोड प्रकल्प कागदावर, टाक्या, बंधारे, सिंचन सर्व पॉलिटिकल शोकेस. पार्ट 4. शेतकरी काय म्हणतो, आम्ही थकलो. दिवसभर कष्ट, रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिक सप्लाय, कर्जाच्या हप्त्याची टेन्शन, पाऊस पडेल की नाही याची टेन्शन, आणि वर्ष अखेरला नफा शून्य. अशा परिस्थितीत डिप्रेशन, ताण, अँझायटी वाढते. डॉक्टर नाही आणि शेवटचा मार्ग डायरेक्ट आत्महत्या. ही फक्त आर्थिक नाही, मानसिक आरोग्याची मोठी समस्या आहे. पार्ट 5. आपण काय दुर्लक्ष करतो. आपण फक्त शेतकऱ्याचा फोटो पाहतो, ब्रेकिंग न्यूज येते आणि दुसऱ्या दिवशी विसरतो. पण लक्षात ठेवा, आपण जे खातो ते शेतकरी पिकवतो. शेतकरी मजबूत नाही तर देश मजबूत नाही. प्रश्न एकच आहे, शेतकरी कधीपर्यंत मरत राहणार? कर्जमाफी, विमा, सिंचन या योजना खरंच जमिनीवर उतरणार कधी? कमेंटमध्ये लिहा. तुमच्या मते शेतकऱ्यांना खरा समाधान देणारा उपाय काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.